2023-24 चा अर्थसंकल्प राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस व विधान परिषदेत दीपकजी केसरकर यांनी हा अर्थसंकल्प सादर केला। समाजाच्या सर्व विविध घटकांना एकत्र घेऊन न भूतो न भविष्यतो असा पंचामृताचा अर्थसंकल्प माननीय देवेंद्रजींनी या राज्यापुढे मांडण्याचे काम केले। त्यामुळे मी प्रथमतः तर माननीय देवेंद्रजींचं पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करतो आणि या अर्थसंकल्पानंतर या राज्याच्या स्थापनेनंतर झालेला हा पंचामृताचा अर्थसंकल्प मानणारे माननीय देवेंद्रजी एक विकास पुरुष निघाले, कुशाग्र बुद्धिमत्ता असलेले लोकनेते आहेत। राज्याच्या विकासाची नवी अर्थनीती म्हणजे देवेंद्र नीती आहे। जलयुक्त शिवारचे ते जनक आहेत व महाराष्ट्राच्या विकासाचे ते जननायक आहेत। सभापती महोदय, देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी सबका साथ सबका विकास सबका विश्वास सबका प्रयास हा जो नारा दिला, या खऱ्या अर्थाने या नाऱ्याला साथ देणारा हा राज्याचा अर्थसंकल्प आहे। राज्याचा शाश्वत विकास व्हावा, राज्याची अर्थव्यवस्था मंत्री महोदय आपण $1 ट्रिलियन पर्यंत व्हावी या उद्दिष्टाने नक्कीच याची शाश्वती हा राज्याचा अर्थसंकल्प देत आहे। सभापती महोदय, संत तुकाराम महाराजांचा अभंगाचा उल्लेख झाला। आपल्या अभंगाच्या माध्यमातून सतत विश्व कल्याणाचा मार्ग ज्यांनी सांगितला, सकाळांशी येते आहे अधिकार, याच अर्थसंकल्पातून हे सिद्ध होत। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजींनी सादर केलेला अर्थसंकल्प हा पहिल्यांदा या राज्याचा अर्थसंकल्प हा टॅबवर दिला गेला। डिजिटल माध्यमातून सादर केलेला हा पहिला अर्थसंकल्प आहे। त्यामुळे देशाच्या पंतप्रधानांनी डिजिटल इंडियाकडे नेण्याचे जे स्वप्न पाहिलं, त्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल अर्थसंकल्प देऊन राज्य प्रगतीपथावर आहे हे दाखवण्याचं काम माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसांनी केलं। त्याबद्दल देखील मी त्यांचा आभार मानतो। या पंचामृतावर आधारित असलेल्या अर्थसंकल्पावर माननीय गटनेते प्रवीण दरेकरांनी पंचामृताच्या बाबतीत बऱ्याच गोष्टी सांगितल्या। मला या माध्यमातून टीका करायची नाही, परंतु विरोधी पक्षाच्या प्रत्येक सदस्यांनी या अर्थसंकल्पाला कुठे ना कुठेतरी नाव ठेवण्याचा प्रयत्न केला आणि मग अर्थसंकल्प कशा पद्धतीत वाईट आहे आणि अर्थसंकल्प का वाईट आहे हे ते सांगू शकले नाही। आणि खाजगीत बोलताना मात्र राजनजी खाजगीत बोलताना बोलत होते की अर्थसंकल्प खूप चांगला होता आणि हे मान्य करताना काही नेत्यांनी डोळे देखील मारले। उल्लेख काहीतरी करू नका आता काय। त्यामुळे या अर्थसंकल्पाबद्दल शेरोशायरी मी करणार, अशा गोष्टी सांगायच्या नसतात। सभापती महोदय थोडस बोलायला पण सभागृह आहे आपलं। संत तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या माध्यमातला अर्थसंकल्प, महाराष्ट्राच्या इतिहासाला आगळा वेगळा दाखवणारा अर्थसंकल्प आणि खऱ्याच अर्थाने मी जयंतभाईंचं देखील अभिनंदन करणार आहे। प्रत्येक वेळेला जिथे चुकतो तिथे विरोध करणारे आणि चुकतो तिथे टीका करणाऱ्या जयंतभाईंनी आज या अर्थसंकल्पामध्ये किमान 6 वेळा राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं, माननीय सुधीर भाऊंचं, माननीय मंगलप्रभात लोढांचं मनापासून अभिनंदन केलं। त्यामुळे जयंतभाई तुमचं देखील आभार, कारण विरोधी पक्षाचा सदस्य विरोधी बाकावर बसून कायम विरोध करणारा माणूस ज्या वेळेला अभिनंदन करतो तेव्हा या राज्याच्या जनतेने, राज्याच्या मीडियाने याची नोंद घेतली पाहिजे अशी माझी स्पष्ट नम्र विनंती आहे। भाईंनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या, भाईंच्या 1-2 गोष्टी मला देखील पटल्या। या बाबतीत माननीय मंत्री महोदय देखील कदाचित मान्य करतील। रॉयल्टीच्या बाबतीतला त्यांचा जो मुद्दा होता तो खराखुरा या राज्याच्या विधिमंडळात मागच्या 7 वर्षापासून मी स्वतः पाहतो। एक विशिष्ट प्रकारच्या लोकांना याचा लाभ होतो, मग त्या रॉयल्टीच्या माध्यमातून रेती कोण काढतं, खडी कोण करतं, काय कोण करतं याच्यावरती विशेष सत्र बोलून चर्चा करता येईल एवढा मोठा हा विषय। परंतु माननीय भाईंनी जो विषय मांडला त्या बाबतीत मी माननीय अर्थमंत्र्यांना उत्तर देताना या गोष्टीची अपेक्षा व्यक्त करणार आहे। जर भाईंनी खरोखर सांगितले की या माध्यमातून 1 लाख कोटी रुपयाचं उत्पन्न जर राज्याला मिळू शकतं, तर राज्याला आजच्या परिस्थितीमध्ये 1 लाख कोटीचं जर उत्पन्न मिळू शकत असेल
तर निश्चितपणे भाईंसारखे व्यक्ती इतर काही तज्ज्ञ लोकांना एकत्रित घेऊन यामधनं राज्याचं उत्पन्न कसं वाढलं जाईल या बाबतीत देखील आपण प्रयत्न करण्याची गरज आहे। या अर्थसंकल्पामध्ये समाजाच्या प्रत्येक घटकाचा उल्लेख झाला। राज्यातील 12 बलुतेदार शेतकरी, कष्टकरी, महिला, युवा अशा सर्व घटकांना न्याय देणारा अर्थसंकल्प होता। केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री कृषी सन्मान योजनाच्या धर्तीवर नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू करण्यात आली आणि मला वाटतं की या माध्यमातून जवळजवळ 1,50,00,000 अधिक शेतकऱ्यांना या राज्यामध्ये मदत होणार। 12 कोटीपर्यंतचा निधीचं आतापर्यंत वितरण झालं असेल आणि अजून ज्या गोष्टी मागच्या सरकारच्या काळात आम्ही करू म्हणणाऱ्या ज्या लोकांनी जे आश्वासन केलं होतं, बांधावर जाऊ म्हणणाऱ्या लोकांनी जे आश्वासन केलं होतं ते आश्वासन पाण्यात विरळलं। परंतु राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे व उपमुख्यमंत्री अंतर्मंत्री देवेंद्रजी फडणवीसांनी खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या मागे ताकदीने उभे राहणारे हे राज्य आहे, हे शेतकऱ्यांचं राज्य आहे, हे बळीराजांचं राज्य आहे, हे या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देण्याचं काम केलं। 1 रुपयामध्ये पीक विमा योजना न भूतो न भविष्यतो कधी कोणाच्या मनामध्ये देखील आलं असेल की 1 रुपयात शेतकऱ्याचा पीक विमा योजना कसा होऊ शकतो। या राज्यामध्ये प्रत्येक वेळेला सभागृहामध्ये पीक विमा योजनेवरून चर्चा होते, विमा कंपन्यांवरती आरोप प्रत्यारोप होतात, विमा कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फसवलं जातं हे देखील होतं, परंतु शेतकऱ्याला न्याय देण्याचं काम आणि 1 रुपयामध्ये पीक विमा देण्याचं काम या राज्य सरकारने केलं। जलयुक्त शिवार असेल, ज्या जलयुक्त शिवारामध्ये राज्याची लाखो हेक्टर जमीन सिंचनाखाली नेण्याचं काम 2014 ते 2019 काळात माननीय तेव्हाचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसांनी केलं। तो जलशिवार योजना किती चुकीची आहे, ती जलशिवार योजना देवेंद्रजींनी बनवली म्हणून ती चुकीची आहे हे मागच्या 2.5 वर्षाच्या सत्ताधारी लोकांच्या काळात दाखवलं गेलं आणि ती जलशिवार योजना बंद करण्याचं काम केलं। परंतु माननीय एकनाथरावजी शिंदेच्या नेतृत्वात सरकार आल्यानंतर जलशिवार 0.02 म्हणजे जलशिवार 2 योजनेचे प्रारंभ झाला आणि पुन्हा एकदा राज्याला सुजलाम सुफलाम करण्याचं काम, जलसंधारण वाढवण्याचं काम या जलशिवार योजनेच्या माध्यमातून केलं। मग त्या माध्यमातून नदीजोड प्रकल्प असतील, सिंचन योजना असतील, 2.5 वर्षाच्या काळात सिंचन योजनेचा 1 रुपया देखील, 1 सुप्रमा देखील काढण्याचं काम झालं नाही। कारण मनामध्ये जेव्हा भीती असते, मनामध्ये एखादं काम करत असताना आम्ही कुठेतरी भ्रष्टाचार करतोय काही मनामध्ये भीती असते, त्यावेळेला राज्याची आणि सरकारची कामही कुठेतरी थांबतात। परंतु माननीय देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आणि जलसंधारण मंत्री देखील आहेत, राज्याचे रखडलेले सुप्रमा आणि राज्याचे नवीन प्रकल्प जोडून 3 लाखाहून अधिक हेक्टरची जमीन, मला वाटतं मी चुकत नसेल तर 3 लाखाहून जास्त ती जमीन आहे, ती जमीन पाण्याखाली ओलिताखाली आणण्याचं काम भविष्यात राज्यामध्ये होणार। अंत्योदयाचा मार्ग साध्य करण्यासाठी अनेक वर्षापासून दुर्लक्षित समाज घटकांचा विकास करण्यासाठी अनेक महामंडळ बनवले गेले। माननीय आमच्या भाईंनी सांगितलं की महामंडळ बनवू नका, महामंडळे बनवल्यामुळे खर्च वाढतो, परंतु माननीय भाई आपला आदर ठेवून मी सांगतो, या समाजातील उपेक्षित घटक, या समाजातील मागासलेला घटक, मागच्या या राज्याच्या स्थापनेपासून 60 वर्षापासून उपेक्षित राहिलेला घटक, मग तो वेगवेगळ्या माध्यमातून 12 बलुतेदार असतील, छोट्या छोट्या समाजातील छोटे घटक असतील, यांना कुठेतरी न्याय मिळावा म्हणून त्या राज्य सरकारकडे सातत्याने आम्हाला आरक्षण द्या म्हणून मागणी करतात। परंतु काही वेळेला काही माननीय सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन आहेत, राज्य घटनेच्या काही गाईडलाईन आहेत, त्यामुळे कदाचित आपल्याला त्या आरक्षण देता येत नाही, पण आरक्षण न देता या समाजातील घटकाला कुठेतरी पायावर मजबूत उभं केलं पाहिजे, त्यांच्या तरुण तरुणींना शिक्षणासाठी कुठेतरी वाव दिला पाहिजे, रोजगाराच्या माध्यमातून, स्वयंरोजगाराच्या माध्यमातून त्यांना कुठेतरी त्यांचा विकास केला पाहिजे आणि त्यासाठी महामंडळ बनवली गेली आणि ह्या महामंडळ बनवण्याचं मी मनापासून अभिनंदन करतो। आणि हे करत असताना महिलांना प्राधान्य देऊन लेक लाडकी योजना करण्याचं काम केलं। मला आमचे एक सदस्य पाटील साहेब, रातुळेकर पाटील साहेब, हे मला सांगत होते, माननीय मंत्री महोदयजी, त्यांनी मागच्या 2 वर्षात 2000 लेक लाडकी या योजना स्वतःच्या पैशातून राबवली आणि त्यांची मला कळकळून विनंती होती की जर प्रत्येक लोकप्रतिनिधींनी ही योजना जर राबवली आणि प्रत्येक 300-350 लोकांनी जर 1000
छोट्या 1 वर्षापासून 10 वर्षाच्या मुलींसाठी या योजनेमध्ये जर पैसे दिले तर मला वाटतं निश्चितपणे 3-3.5 लाख लहान मुलींपर्यंत आपण पोहोचू शकू आणि ही योजना राज्यापर्यंत पोहोचण्याचं काम, महिलांना, तरुणींना, युवकांना सक्षम करण्याचं काम ही योजना करू शकेल। एसटी मध्ये सरसकट महिलांना 50% सूट दिली, वरिष्ठ नागरिकांना 100% सूट दिली। आम्ही टीव्ही वरती जेव्हा एसटी महामंडळाची जाहिरात पाहतो, एक आजोबा आजी एसटी मध्ये चढतात आणि चढत असताना आजी विचारते की आपल्याकडे पैसे आहेत का, आणि त्यावेळेला आजोबा सांगतात की आपल्याला पैशाची गरज नाही, हे राज्य मायबाप सरकार आपल्या बरोबर आहे आणि आपल्यासाठी योजना मोफत केली आहे। खरंच मन हेलावून टाकणारी ती जाहिरात आणि खऱ्या अर्थाने या गरीब कष्टकरी ग्रामीण भागातील लोकांना, महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना खऱ्या अर्थाने न्याय देण्याचं काम, महिलांना न्याय देण्याचं काम या अर्थसंकल्पातून केलं गेलं, याचा देखील मला आनंद वाटतो। माननीय मंत्री महोदय सभागृहात आहेत, आशा स्वयंसेविका असतील, अंगणवाडी सेविकांच्या मानधनातील भरीव वाढ असेल, शहरी भागात आलेल्या महिलांसाठी केंद्राच्या मदतीने 50 वसतिगृह बांधण्याचं काम असेल, महिला सक्षमीकरण करण्याचं काम असेल। माननीय मंत्री महोदयजी, मी तुमचं देखील मनापासून यासाठी अभिनंदन करतो। महिला बाल विकासच्या माध्यमातून असेल, या प्रत्येक विषयातून महिलेला न्याय देण्याचं काम, छोट्या छोट्या बालांना न्याय देण्याचं काम आपल्या या कारकिर्दीत झालं, याचा देखील आम्हाला प्रचंड अभिमान आहे। ज्येष्ठांसाठी प्रत्येक पालिका क्षेत्रात विरंगुळा केंद्र व राष्ट्रीय वयोश्री योजनेचा देखील या सरकारकडून विस्तार होतोय, याचा देखील मला बोलताना आनंद होतोय। महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत सभापती महोदय, मी या योजनेचा स्वतः मी एक डायलिसिस सेंटर चालवतो, एक दवाखाना चालता फिरता चालवतो। या योजनेच्या माध्यमातून मागच्या 1 वर्षामध्ये जवळजवळ 3,500 लोकांना या योजनेतून माझ्या एकट्याच्या संस्थेतून लाभ झाला आणि तेव्हा या योजनेचे फक्त 1.5 लाख रुपये होते आणि आता ही योजना माननीय मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी आणि सरकारने ही 5 लाखापर्यंतची केली। आपण विचार करा, केंद्राच्या धर्तीवरची योजना, माननीय पंतप्रधानांची आयुष्यमान भारतची योजना आणि राज्यातील महात्मा फुले ज्योतिबा फुलेंची योजना, ही जर एकत्रित करून या राज्यातल्या गोरगरीब जनतेला जर त्याचा फायदा झाला, ग्रामीण भागातल्या हॉस्पिटलमधून मुंबईमध्ये येत असताना आम्हाला हजारों लोग फोन करता, राजेश भैया हमारे पास हजारों लोग आते हैं, उन्हें डर लगता है कि मुंबई जैसे बड़े हॉस्पिटल में आकर होगा क्या, क्योंकि जैसे ही हॉस्पिटल में वो चले जाते हैं तो उधर लाख रुपया या 50,000 रुपया भरने के लिए लोग हॉस्पिटल का मैनेजमेंट उन्हें जबरदस्ती करता है। ऐसे समय में ज्या वेळेला या लोकांना 5 लाखाची योजना मिळते, ज्या वेळेला या योजनेच्या माध्यमातून एखादा पेशंट, गावातला ग्रामीण भागातला पेशंट 5 लाखाच्या योजनेत येऊन बसतो आणि त्याचं जेव्हा ऑपरेशन फ्री होतं, त्याचं कुटुंब, त्याचे नातेवाईक आपल्याला एवढ्या हजारोनी आशीर्वाद देत असतात, हे देखील आपल्याला विसरून चालणार नाही। त्यामुळे या योजनेचा देखील आपण राज्यकर्ते म्हणून आणि जनतेने देखील आपण याचं अभिनंदन केलं पाहिजे। माननीय विरोधी पक्ष नेते अंबादास दानवेजींनी आपला दवाखानाचा विषय काढला, माननीय गटनेत्याने हा विषय सांगितला। 1 रुपी क्लिनिकच्या माध्यमातून किती कामं झाली, ज्यांनी 1 रुपी क्लिनिक काढलं तो आत्महत्या करायच्या परिस्थितीत गेला होता, सरकारने त्याचं बिल देखील देण्याचं काम केलं नाही आणि 1 रुपी क्लिनिकची आज परिस्थिती काय आहे आणि मग आपला दवाखाना काय। माझी आज देखील हीच मागणी आहे, राज्यपाल अभिभाषणावर बोलताना देखील मी ते बोललो होतो, जो आपला दवाखाना सुरू झाला तो मुली कैलासवासी शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने सुरू झाला। मग तुमचा बाळासाहेब ठाकरेंच्या नावाला विरोध आहे का? बाळासाहेबांच्या नावाने एखादी आदर्श योजना आम्ही सुरू करतो त्याला तुमचा विरोध आहे का? आणि मग ती योजना कुठल्या विशिष्ट पक्षासाठी नाही आहे, तर ती योजना ही ह्या जनतेसाठी आहे, राज्यातल्या जनतेसाठी आहे। मुंबईमध्ये ती सुरू केली गेली, परंतु विरोधी पक्ष नेत्यांनी मागणी केल्यानंतर अर्थसंकल्पामध्ये माननीय उपमुख्यमंत्र्यांनी ती योजना पूर्ण राज्यात सुरू करण्याचं या इथे आश्वासित केलं, याचं देखील तुम्ही आम्ही अभिनंदन केलं पाहिजे। यंदाच्या अर्थसंकल्पातील एक महत्त्वाचा मुद्दा मी आपल्या समोर मांडू इच्छितो। या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून राज्याच्या पायाभूत सुविधांना सक्षम करण्याचं काम आणि शहरी भाग आणि ग्रामीण भागाची नाळ जोडण्याचं काम या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी केलं।
ज्यामध्ये मग समृद्धी महामार्ग असेल, नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्ग असेल, आदिवासी पाळे जोडण्याचं काम असेल, बिरसा मुंडा जोड रस्ते योजण्याचं काम असेल, बंजाऱ्यांचे तांडे जोडण्याचं काम असेल, संत सेवालाल महाराज जोड रस्ते योजना राबवून या सभागृहामध्ये आमचे सन्माननीय सदस्य ज्यांनी ज्यांनी या मागण्या केल्या, त्या निलय नाईक असतील, आमचे पडळकर असतील, या प्रत्येकाने जी जी मागणी केली, आमचे राम शिंदे असतील, जानकर साहेब असतील, यांच्या प्रत्येक मागणी मान्य करण्याचं काम माननीय देवेंद्रजी फडणवीसांनी या सभागृहामध्ये केलं, याचं देखील मी अभिनंदन करतो. धनगर वाड्याच्या बाबतीत आमचे जानकर साहेब सांगतात की धनगरांच्या वाड्या जोडल्या गेल्या पाहिजेत, त्याला साथ म्हणून आमचे पडळकर साहेब मागणी करत राहतात. आणि आज खऱ्या अर्थाने 2.5 वर्षानंतर यशवंतराव होळकर जोड रस्ते योजनाचा देखील हा मार्ग सुकर करण्याचं काम या राज्य सरकारने केलंय, ज्या माध्यमातून खेडे वाड्या पाडे तालुके ठिकठिकाणचे मोठे शहर यामध्ये जोडले जाणार आहेत. आणि हे देखील आपल्याला विसरून चालणार नाहीये. सभापती महोदय, राज्याचा सर्वांगीण विकास करत असताना आपली संस्कृती तीर्थक्षेत्र देखील विशेष तरतूद करण्यात आली. मग भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर, गुणेश्वर, औंढा, नवनाथ, वैजनाथ या 5ही ज्योतिर्लिंगाचा प्राचीन मंदिरासाठी 300 कोटी रुपये देण्याचं काम सभापती महोदय केलं. मी ज्योतिर्लिंगाचं नाव घेतलं आणि तुम्ही घंटी वाजवली. मला वाटतं की महादेवच प्रसन्न झाले. मला कळलंच नाही की तुम्ही मला थांबवण्यासाठी घंटी वाजवली. मी 5 नवनाथांची ज्योतिर्लिंगाची नावं घेतली आणि घंटी वाजवल्याबद्दल सभापती महोदय आपलं मनापासून मी स्वागत. परत दोनदा वाजवू का? आता महादेवाची इच्छा आहे की आपण थोडा वेळ घंटीच वाजवू नये. नाही 5 मिनिटं तुम्हाला काय. आणि ह्याची कनेक्टिव्हिटी देखील करण्याचं काम. माननीय आमच्या देशाचे नेते, रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी साहेबांनी पंढरपूरचा रस्ता असेल, शिर्डीचा विकासाचा विषय असेल, तुळजापूर मंदिराचा विकास असेल, पंढरपूरचा विकास करताना त्यांनी 1 जानेवारीची तारीख देखील दिलेली. मला वाटतं की अशा प्रकारे केंद्राचं सरकार आणि राज्याचं सरकार ज्या पद्धतीमध्ये उज्जैनचा विकास झाला, ज्या पद्धतीमध्ये काशी विश्वेश्वराचा विकास झाला, ज्या पद्धतीमध्ये बनारसचा विकास झाला, ज्या पद्धतीमध्ये आता राम मंदिराचा विकास होतोय, त्याच पद्धतीमध्ये आमचे दादा महसूल मंत्री असताना सातत्याने त्याचा प्रयत्न करत होते. त्या पंढरपूरचा आता विकास होतोय, त्या शिर्डी संस्थानाचा विकास होतोय, गजानन महाराजांच्या मंदिराचा विकास झाला, स्वामी समर्थ मंदिराचा विकास होतोय, याचा देखील आम्हाला अभिमान. हे महाराष्ट्र हे तीर्थक्षेत्राचं राज्य. या महाराष्ट्रामध्ये भावनिक लोक राहतात, तीर्थक्षेत्रावर विश्वास करणारी लोक राहतात. वर्षातून एकदा पायी नाही तर एसटीनी नाही तर ट्रेननी तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतात. माननीय पंतप्रधानांनी वंदे भारत ट्रेन या राज्याला 2 दिल्या आणि आपण पाहिलं असेल सभापती महोदय, तर त्या दोन्ही वंदे भारत, एक मुंबई सोलापूर आणि एक मुंबई शिर्डी होती. सोलापुराच्या माध्यमातून किमान 10 ते 12 तीर्थक्षेत्र आपण जोडण्याचं काम केलं आणि शिर्डीच्या माध्यमातून साईबाबांपर्यंत सर्वसामान्य भाविकांना घेऊन जाण्याचं काम या वंदे भारतच्या माध्यमातून केलं. याच्यासाठी देखील माननीय पंतप्रधानांचं मी मनापासून अभिनंदन करणार. शैक्षणिक अभ्यासक्रमात योगाचा समावेश व्हावा ही मागणी मी काल करण्याचा प्रयत्न केला, परंतु काही कारणास्तव मला बोलता आलं. खरं तर केंद्राने संपूर्ण शिक्षण धोरण नवीन बनवलं आणि नवीन धोरण बनवत असताना त्यामध्ये मागच्या 70-75 वर्षामध्ये शैक्षणिक धोरण कुठेतरी मागे राहिलं होतं. शिक्षण सम्राटांचं राज्य झालं होतं. अशामध्ये आपल्या मुलांना कुठेतरी नवीन प्रकारचं शिक्षण मिळालं पाहिजे. ज्या ऐतिहासिक शिक्षणामध्ये, इतिहासाच्या शिक्षणामध्ये आमचे राजे महाराजे जे लढले, आमच्या राजे महाराजांचा इतिहास कुठेतरी झाकला जात होता आणि आम्ही फ्रेंच आणि ब्रिटन आणि जर्मनीचा इतिहास वाचत होतो. त्यामध्ये कुठेतरी आपल्या देशाचा इतिहास, आपल्या थोर पुरुषांचा इतिहास, आपल्या शूरवीरांचा इतिहास आला पाहिजे. त्याचबरोबर या प्रत्येक गोष्टी करत असताना शाळेमध्ये जाऊन आपण अभ्यासाच्या माध्यमातून जुना इतिहास आणि बाकीच्या गोष्टी शिकत असतो, परंतु संस्कार कोण शिकवतो? संस्कार शिकवत असताना आपल्या आई वडिलांच्या पलीकडे, आपल्या गुरुजनांच्या पलीकडे संस्कार शिकवणारे दुसरे कोणी नसतात. त्यामुळे योगाचा आणि संस्काराची देखील भर त्या नवीन शिक्षण धोरणात टाकण्याचा प्रयत्न केला. त्या केंद्राच्या धर्तीवरती कर्नाटक राज्याने योग अभ्यास आणि संस्कार अभ्यासाची देखील ऍड करण्याचा करून ते तिकडे सुरू करण्याचा प्रयत्न केला. माननीय उच्च शिक्षण मंत्री इथे बसले. मी दादांना विनंती करणार
की 5वीच्या विद्यार्थ्यांना पुढच्या येणाऱ्या अभ्यासक्रमामध्ये योग आणि संस्काराचा देखील अभ्यास आपण ऍड करावा आणि एक चांगली संस्कृती जी महाराष्ट्राच्या मातीतून सुरू झाली ती पुढे घेऊन जाण्याचं काम देखील आपण कराल याची मला अत्यंतपणे मला विश्वास आहे. विद्यार्थ्यांसाठी 5वी ते 7वी पर्यंत 1000 वरून 5000 रुपये, 8वी ते 10वी साठी 1500 वरून 7500 रुपये अशा प्रकारचा देखील विकास करण्याचं काम या अर्थसंकल्पात केलं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये इयत्ता 8वी पर्यंत सर्व प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्याचं काम केलं. आपण ग्रामीण भागात गेलात सभापती महोदय, ग्रामीण भागात मी देखील एक 6 शाळा चालवतो आणि खऱ्याखुऱ्या आदिवासी पाड्यामध्ये खऱ्याखुऱ्या गावठाणामध्ये चालणाऱ्या या शाळा आहेत. मुलींना शाळेत पाठवायचं म्हटलं की आजही ग्रामीण भागामध्ये मुलीच्या शिक्षणाचा खर्च होईल, तिला कपडे द्यावे लागतील, तिला पुस्तकं द्यावे लागतील. 8वी नंतर मग मुलांनी शिकायचं कशाला, त्यांनी शेती करावी, त्यांनी नोकरी करावी अशा प्रकारची एक भावना लोकांमध्ये असते. परंतु हे सरकार एवढं संवेदनशील सरकार आहे की त्याने 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना गणवेश देण्याचं काम केलं. आणि पोषण आहारातून देखील आपण या सभागृहात 2 दिवस ऐकत होतो, आपण देखील तो प्रश्न उपस्थित केला होता. पोषण आहाराच्या बाबतीत देखील एक संयमी निर्णय घेण्याचं काम या सरकारने घेतलं आणि त्यामुळे मी यांचं देखील मनापासून या दोन्ही योजनांचं अभिनंदन करतो. सभापती महोदय, माझेही माझे, त्याचेही माझे, त्याने केलेलेही माझे आणि मी न केलेलेही माझे. मासे माझं कुटुंब माझी जबाबदारी, याच्या पलीकडे काहीच नव्हतं. आणि मग म्हणायचा आरोप होता आणि मग दुसरी एक व्याख्या होती, मी करून दाखवलं. ते पूर्ण केलं 20 जूनला, करून दाखवलं, डुबवून दाखवलं. परंतु तुझं ते पण माझं, माझं ते पण तुझं, हे कुठेतरी सभापती महोदय थांबलं पाहिजे. हे तुम्ही किती दिवस करणार? आम्ही मुंबईमध्ये रस्त्याचं जाळं 1000 किलोमीटरचं माननीय मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले. राजन जी आप विरोधी पक्ष नेता रहे, सभागृह के कई साल तक आप सदस्य रहे, 25 सालों से कितने साल रस्तों के काम हुए. हमारे एक सम्माननीय सदस्य नीचे के सभागृह में आशीष जी ने यह विषय उठाया आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलं, आम्ही 1000 कोटीची जर टेंडर काढली आहे तर त्यामध्ये क्लॉज देखील आहे, 10 वर्षापर्यंत त्या रस्त्याची डागडुगी देखील तोच कॉन्ट्रॅक्टर करेल. आणि मग 25 वर्षामध्ये हे रस्ते जे बांधले गेले, रस्त्याच्या डागडुगी झाल्या, त्याच्यावर किती हजार किती लाख कोटी खर्च झाले त्याचा देखील हिशोब तुम्हाला द्यावा लागणार आहे. तो तुम्ही देणार आहात का? म्हणून मी हे म्हटलं, तुझं ते पण माझं आणि माझं ते पण तुझं. आणि मग त्या चांडाळ चौकडीला जर काम मिळत नाही, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्या मुंबई महापालिकेत काम करतात, म्हणून मग जर आमच्या पोटात दुखणार असेल तर युवराजजी मी तुम्हाला सांगतो, हे वागणं बरं नाहीये. राज्यातील हितासाठी सर्वतोपरी डोळ्यासमोर लोकांचं हित ठेवून अभ्यासपूर्ण अर्थसंकल्पातून जनतेचे, ग्रामीण भागाचे आणि शहराचे विकासाचे प्रश्न जर कोण मांडण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला तुम्ही जर नाव ठेवणार असाल तर युवराजांना देखील आणि विरोधी पक्षाच्या सर्व नेत्यांना मी विनंती करू इच्छितो की राज्यातली जनता तुम्हाला, आम्हाला या टीव्हीच्या माध्यमातून, जनतेच्या माध्यमातून पाहते आणि तुम्हाला त्याचं उत्तर द्यावं लागणार. 25 वर्षाचा काय महापालिकेचा भ्रष्टाचार कमी होता की 2.5 वर्षामध्ये राज्य लुटण्याचं काम केलं. आणि मग छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेवरती आम्ही चालण्याचं काम करतो, नतमस्तक होऊन त्यांनी दिलेल्या शिकवणीवर चालतो, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानातून चालतो. 2.5 वर्षात कोविड मध्ये देखील तुम्ही भ्रष्टाचार करण्याचं काम केलं. आज देखील सभापती महोदय, मी तुम्हाला या खुर्चीवरून आदेश देण्याची परवानगी आपल्याकडे विनंती करतो की या कोविड मध्ये मुंबई महापालिकेत जेवढा खरेदी झाला माल, जेवढी हॉस्पिटल उभी केली गेली, जेवढी कोविड सेंटर उभी केली गेली, जेवढी जम्बो कोविड सेंटर चालू झाली, आपण कधीतरी बीकेसी मध्ये एक पथक पाठवा, हजारो कोटी रुपयाचा सामान आज तिथे धूळ खात सडत पडलंय. मग याला जिम्मेदार कोण आहे? याचं उत्तर कोण देणार आहे? हा पैसा जनतेचा आहे, हा कशासाठी वापरला गेला? जर कोविड सेंटर चालत नव्हती
तर त्या कोविड सेंटरमध्ये का गेलं मग माझाच सोम्या माझाच गोम्या तोच सप्लायर त्याचाच डॉक्टर हे कशासाठी केलं गेलं याचं देखील उत्तर या सभागृहाला तुम्हाला द्यावं लागेल. जनता पाहते. या अर्थसंकल्पात छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं देखील स्मरण करण्यात आलं. त्यावर देखील टीका केली गेली की राज्यपालाच्या अभिभाषणावरती यांची नावं नाही. या राज्यपालाचं अभिभाषणच मुळी 5 मिनिट सभापतीमध्ये 5 मिनिट. या राज्यपालांचं अभिभाषणच मुळी पुस्तिकाच या 3 महान पुरुषांची नावं घेऊन वंदन करून सुरू झालं. त्यामुळे महाराष्ट्र यांना आदर्श मानतो आणि त्या आदर्शातूनच आम्ही हे राज्य चालवतो. मी मनापासून उपमुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करणार आहे. या सभागृहाचे 4-4.5 वर्ष जे सभापती राहिले त्या शिवाजीराव देशमुखांच्या स्मारकाची मागणी मी स्वतः केली होती आणि त्या कोकरूडमध्ये त्यांच्या जन्मस्थळी 20 कोटीचं स्मारकाचा निधी देण्याचं काम माननीय उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी केलं. त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करणार आहे. सभापती महोदय, याचप्रमाणे माझी अजून एक मागणी होती. माननीय मंत्री महोदय, माझी विनंती आहे ती मागणी तुम्ही मान्य कराल. या राज्याचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक साहेब राज्याचे मुख्यमंत्री राहिले. शेवटची 2 मिनिटं. त्यांच्यासाठी देखील एक स्मारकाचा निधी 2004-5 साली 5 कोटी रुपयाचा दिला गेला होता. परंतु त्यानंतर त्या निधीचं काय झालं हे आम्हाला माहित नाही. परंतु 100 कोटीचा जाहीर केला होता. आमची विनंती एवढी आहे, आताच्या अर्थसंकल्पात 100 कोटीची तरतूद होणार नसेल पण एक 20 कोटीची तरतूद करून त्याचं काम सुरू करावं आणि येणाऱ्या पुढच्या बजेट दुसऱ्या अर्थसंकल्पात त्याची मागणी पूर्ण करावी, ही देखील माझी मागणी. सभापती महोदय, मी 11 मार्चला संगमेश्वर मध्ये गेलो होतो. माननीय उपमुख्यमंत्र्यांनी मला जाण्याचे आदेश दिले आणि संगमेश्वर मध्ये 11 मार्च 1689 रोजी छत्रपती संभाजी महाराजांना ज्या कसबा गावामध्ये दुर्दैवीपणे अटक केली गेली आणि त्यानंतर 40 दिवसांनी त्यांची हत्या केली गेली, त्या कसबा गावामध्ये ज्या छत्रपती संभाजी महाराजांना अटक केली त्या गावामध्ये आपण बलिदान स्वाभिमान समर्थन दिन साजरा केला. ज्या छत्रपतींनी 40 दिवस मुघलांचे अत्याचार सहन केले. मी धर्म बदलणार नाही, देश देव आणि धर्मासाठी मी माझं बलिदान गेलं तरी चालेल, मी माझा देव बदलणार नाही, मी माझा धर्म बदलणार नाही, मी माझा देश बदलणार नाही, अशा पद्धतीत ज्यांनी स्वतःच्या देहाचा त्याग केला त्या छत्रपती संभाजी महाराजांचं तिथे एक छोटेखानी स्मारक आणि त्या गावामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास, छत्रपती संभाजी महाराजांचं शौर्य उभं राहावं म्हणून मला माननीय उपमुख्यमंत्र्यांनी इकडून मुंबईमध्ये आदेश दिले आणि त्यांना 10 कोटी रुपयाचा निधी मुंबई तिकडे संगमेश्वरमध्ये जाहीर करण्यास सांगितलं. माझी या सभागृहाला माननीय मंत्री महोदयांना विनंती आहे, उपमुख्यमंत्र्यांनी हे मान्य केलेली विनंती आहे ती सभागृहात त्यांनी जाहीर करावी आणि त्या ठिकाणी गावची लोक 100 एकर जागा देण्यासाठी तयार आणि त्या ठिकाणी अशा प्रकारचं एक भव्य दिव्य स्मारक आणि संभाजी राजांचा इतिहास तिथे व्हावा, ही माझी मागणी आहे. सभापती महोदय, एक 2-3 पान आहेत माझी. थोडक्यात घ्यायचं. थोडक्यात आपल्याला विनंती आहे कारण बाकीच्या सदस्यांनाही बोलायचं आहे. आपण जवळजवळ आता अर्धा तास या विषयाबद्दल आपण बोलताय. सभापती महोदय, मनातल्या भावना आहेत. नाही, मान्य आहे, मनातही ठेवू नये. सभापती महोदय, सर्व भवन्तु सुखीन सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणी पश्यन्तु का कच्चिम दुखा भाग भवते. जनहितार्थ साधत करण्यात आलेला देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत काळातला पंचामृताच्या ध्येयावर असलेला हा अर्थसंकल्प आहे आणि या महाराष्ट्र राज्याला पंचामृत 10 दिशांनी देण्याचं काम या अर्थसंकल्पातनं केलं गेलं. मग शाश्वत शेती, समृद्ध शेतकरी, महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसी समाज घटकांचा समावेश, भरीक भागभांडवली गुंतवणूक, पायाभूत सुविधा, रोजगार निर्मिती, सक्षम कुशल रोजगार युवा अभियान, पर्यावरण पूरक विकास, शेतीचा विकास, या सर्वांचाच ह्या पंचामृतामध्ये आधारित असलेला हा बजेट केवळ घोषणांचा पाऊस नाही. विरोधकांनी सांगितलं, माननीय दरेकरांनी सांगितलं, जे घोषणांचे पाऊस बोलत होते ते सभागृहातून पळून गेले.
कारण आम्ही बोलत असताना त्यांना त्यांच्याकडे उत्तरच नव्हतं. त्यामुळे हे सहन न झाल्यामुळे ते निघून गेले. आणि मला वाटतं हा पंचामृताचा हा जो अर्थसंकल्प आहे हा खराखुरा सर्व समाजासाठी, हा गुरव समाजातील संत काशीबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या नावाने असेल, या सर्व बाबतीतली नावं माननीय गटनेत्यांनी सांगितली. परंतु जाता जाता मी मुंबई शहराबद्दल दोन गोष्टी बोलून हा दोनच बोला. या विषय संपवतो. नाही, दोनच. मुंबई आणि कोकण दोन विषय. चला, मुंबईवर बोलत नाही, प्रस्ताव आहे म्हणतायत, पण कोकणाच्या बाबतीत काजू बोंडू प्रक्रिया केंद्रावरती काजू फळ विकास योजना, त्यासाठी 200 कोटी रुपयाची कोकणामध्ये काजू बोर्ड स्थापन करण्याचं काम माननीय उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी केलं. त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. काजूच्या बोंडाला 7 पट भाव देण्याची घोषणा केली. उत्पन्न वाढूमध्ये काजू बोंडू प्रक्रिया केंद्र उभारण्याचं काम केलं. कोकण, चंदगड, आजरा, कोल्हापूर येथे काजू फळ विकास योजना बनवण्याचं काम केलं. 5 वर्षासाठी 1325 कोटी रुपयाची भरीव तरतूद करण्याचं काम इथे केलं गेलं. सभापती महोदय, आपण देखील कोकणातून निवडून येता, मला 2 मिनिटं कोकणावर बोलायला द्या. अनेक विषय आहेत जे इथे मांडता येतील. कोकणाच्या बाबतीत मच्छीमारांचा विकास असेल, जसं भाईंनी सांगितलं, मच्छीमारांच्या विकासाच्या बाबतीत आतापर्यंत प्रत्येक अधिवेशनात विरोधकात असताना आम्ही 2.5 वर्ष डिझेलच्या परताव्यासाठी भांडण करत होतो, परंतु संपूर्ण डिझेलचा उरलेला परतावा पूर्ण देण्याची घोषणा माननीय उपमुख्यमंत्र्यांनी केली. तसंच प्रत्येकाला आपल्या मच्छीमारांना न्याय देण्याचं काम केलं. आंबा बागायतदारांचा देखील विचार यामध्ये केला गेला. त्याचप्रमाणे कोकण विकास प्राधिकरणाची मोठी घोषणा या अर्थसंकल्पातून केली गेली, ज्या माध्यमातून नवी मुंबई आणि इतर नवी मुंबई, मुंबईच्या आसपासच्या भागाचा विकास झाला. त्याच पद्धतीमध्ये कोकण विकास महामंडळाच्या माध्यमातून पायाभूत सुविधांचा विकास होईल आणि कोकण मुंबईला जास्तीत जास्त जोडण्याचा प्रयत्न केला जाईल. जलवाहतुकीच्या योजनांच्या माध्यमातून जोडला जाईल, मेट्रोच्या माध्यमातून जोडला जाईल. याच्यासाठी माननीय अर्थमंत्र्यांनी जो काही योजना केल्या त्यासाठी देखील मी मनापासून त्यांचा आभार मानतो. या संपूर्ण अर्थसंकल्पामध्ये राज्याचे मुख्यमंत्री, अर्थमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्यातले सर्वच मंत्री आणि या राज्य सरकारचं मी मनापासून अभिनंदन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. माननीय सदस्य